झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे असे काही घरगुती उपाय. टिप नंबर 1, मोहरी रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यायल्यास कोलेस्टेरॉल कमी होते आणि मोहरीत ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. टिप नंबर 2, झोपताना नाभीमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल घातल्याने शरीरातील उष्णता बाहेर पडते, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, फोड सगळे नष्ट होतात. टिप नंबर 3, रात्री जेवण्यापूर्वी लसणाची एक पाकळी खावी, यामुळे वजन झपाट्याने कमी होते. टिप नंबर 4, थंडी वाजून ताप येत असेल तर अर्धा चमचा ओवा खाल्ल्याने थंडीचा जोर कमी होऊन घाम येऊन ताप कमी होतो. टिप नंबर 5, दातांमध्ये कीड लागल्यास रात्री दातांमध्ये हिंग दाबून झोपल्यास किडा स्वतःहून बाहेर पडतो. टिप नंबर 6, जिरे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी सकाळी प्यायल्याने यकृत मजबूत होते. टिप नंबर 7, मधुमेह टाळण्यासाठी कारल्याचा रस प्या, याने रक्तातील साखर कमी होते. टिप नंबर 8, पोटाची चरबी कमी करायची असेल तर ओवा, बडीशेप, जवस आणि जिरे समप्रमाणात घेऊन हलके वाटून ठेवा आणि रोज अंशापोटी कोमट पाण्यात 1 चमचा टाकून प्या, याने हळूहळू फरक दिसू लागेल. टिप नंबर 9, पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून 15 मिनिटे पाय पाण्यात ठेवा, याने पायदुखी बरी होते. टिप नंबर 10, सकाळी 10 मिनिटे वॉक केल्यास ब्लड सर्क्युलेशन वाढते व चेहरा चमकदार बनतो. टिप नंबर 11, सकाळी उठल्याबरोबर लगेचच शिंका येत असतील तर कोमट पाणी प्या, शिंका येणे बंद होतात. टिप नंबर 12, रात्री केळीचे सेवन करू नये, याने खोकला होऊ शकतो. टिप नंबर 13, कायम थकवा येत असेल तर दालचिनी पावडर मध्ये मध मिसळून सेवन केल्यास फरक पडतो. टिप नंबर 14, भुईमुगाच्या शेंगांचे गुळासोबत सेवन केल्याने हाडे मजबूत होतात, तसेच लहान मुलांच्या आहारात याचा समावेश अवश्य करावा. टिप नंबर 15, जर कुठल्याही जखमांचे डाग निघत नसतील तर तुरटीने 2 मिनिटे मसाज करावा, असे रोज 15 दिवस केल्याने डाग निघून जातील. टिप नंबर 16, कांद्याचा रस केसांच्या मुळाशी अर्धा तास लावून ठेवा आणि केस धुवा, याने केस गळती थांबते. टिप नंबर 17, पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून 15 मिनिटे पाय पाण्यात ठेवा, याने पायदुखी बरी होईल. टिप नंबर 18, पोटावर झोपल्याने माणूस लवकर म्हातारा होतो. टिप नंबर 19, 1 ग्लास पाण्यात थोडा खायचा सोडा टाकून प्यायल्यास पोटदुखीमध्ये फायदा होतो. टिप नंबर 20, ऍसिडिटी होत असेल तर अर्धा चमचा जिरेपूड ताकामध्ये टाकून घेतल्यास ऍसिडिटी नाहीशी होते. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की उपयोगी ठरेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.